दुसरीकडे पाकिस्तानवर आणखी एक आर्थिक संकट कोसळणार आहे। भारत युरोपीय युनियनमधील मुक्त व्यापार करार हा सर्व करारांची जननी किंवा मदर ऑफ ऑल डील्स का म्हटलं जाते हे हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय। कारण हा एक करार होताच भारताचा शेजारी पाकिस्तानचा सर्वाधिक अडचणीत सापडलाय। तिथं कोट्यवधी नोकऱ्या धोक्यात आल्या, तसंच पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सचं नुकसानही सोसावं लागू शकतं। पाहूया या एका करारामुळे पाकिस्तानची कशी गाळण उडाली येते। भारत आणि युरोपीय संघात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला। याला मदर ऑफ ऑल डील्स अर्थात सर्व करारांची जननी म्हटलं गेलं। याची सुरुवात 2027 पासून होणार आहे। 18 ते 20 वर्षांनंतर हा करार झाला आणि यातून भारतासह युरोपीय संघाचा बराच फायदा होणार आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ शाहीला हा शह मानला जात असला तरी याची थेट झळ बसणार आहे ती पाकिस्तानला। या मुक्त व्यापार करारामुळे पाकिस्तानमधील कोट्यवधी नोकऱ्या धोक्यात आल्या। अब्जावधी डॉलर्सच्या नुकसानीची भीती देखील पाकिस्तानला आहे। पाकिस्ताननं ईयूच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या कराराचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्याचबरोबर पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गौहर एजाज यांनीच या कराराविषयी एक भीती व्यक्त केली आहे। ईयू सोबत पाकिस्तानचा झिरो टॅरिफ हनीमून संपला आहे। सुमारे 1 कोटी नोकऱ्या धोक्यात आहेत। सरकारने उद्योगांना स्वस्त वीज, कमी कर आणि सुलभ कर्ज द्यावं, जेणेकरून ते इतर देशातील उद्योगांशी स्पर्धा करू शकतील। भारत आणि युरोपीय संघाने 27 जानेवारी रोजी FTA वर स्वाक्षरी केली होती। या करारामुळे 2 मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र आल्या। या करारातील सहभागी देशांची लोकसंख्या जगाच्या 1/4 आहे। 25% जागतिक GDP आणि सुमारे 2 अब्ज लोकांची सामायिक बाजारपेठ म्हणजे भारत आणि युरोपीय संघ। त्यामुळेच पाकिस्तानची चिंता वाढली आहे, कारण युरोपीय बाजारपेठेत पाकिस्तानची आघाडी संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झालाय। युरोप पाकिस्तानची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे। पाकिस्तानला युरोपकडून 2014 मध्ये GSP+ सुविधा मिळाली होती। तिची मुदत डिसेंबर 2027 मध्ये संपतीये। या योजनेअंतर्गत सुमारे 66% पाकिस्तानी उत्पादनं युरोपीय बाजारात करमुक्त होती। यात कापड आणि तयार कपड्यांसारख्या वस्तूंचा समावेश होता, तर भारताला अशाच वस्तूंवर 9 ते 12% कर भरावा लागत होता। त्यामुळे पाकिस्तानची वस्त्रोद्योग निर्यात 6.2 अब्ज डॉलर होती, तर भारताची वस्त्रोद्योग निर्यात 5.6 अब्ज डॉलर होती। वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित तब्बल 1 कोटी नोकऱ्या या धोक्यामध्ये येणार आहेत। मुळातच हा फ्री ट्रेड अग्रीमेंट होण्याच्या आधी सुद्धा भारत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी युरोपियन युनियनमध्ये तगडी स्पर्धा त्या ठिकाणी करत होता। एका बाजूला युरोपियन युनियननं पाकिस्तान, बांगलादेश सारख्या देशांना प्रिफरन्शियल ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे 0 कर असल्यामुळे पाकिस्तान आणि बांगलादेशचा मोठ्या प्रमाणामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित माल हा युरोपियन राष्ट्रांमध्ये विकला जात होता। याच्या विपरीत भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित मालावर साधारणतः 12% एवढा कर हा युरोपियन राष्ट्रांनी अगोदर लावला होता। आता भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट झाल्यानंतर भारताचा वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित, त्याचबरोबर चमडा उद्योग त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या वस्तू या 0 करानं युरोपियन युनियन राष्ट्रामध्ये निर्यात होणार आहेत आणि या अनुषंगानं स्पर्धात्मक दृष्ट्या पाकिस्तान आणि बांगलादेशच्या वस्त्रोद्योग क्षेत्रापेक्षा भारताला एक प्रकारे कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज मिळणार आहे। आता मुक्त व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांसाठी युरोपीय बाजारपेठ खुली झाली आहे, तर पाकिस्तानची चिंता वाढली आहे। पाकिस्तान त्याचबरोबर त्याचा नवीन मित्र बांगलादेश हा भारताच्या पुढे युरोपियन युनियनच्या मार्केटमुळे टिकू शकणार नाही आणि याच्यामुळे पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणामध्ये धक्का बसणार आहे आणि एवढंच नाही तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीन गर्तेमध्ये जाणार आहे। यातून जर बाहेर निघायचं असेल तर पाकिस्तानला त्वरित वेगवेगळ्या प्रकारची पावलं उचलावी लागतील, ज्यामधली सर्वात पहिली बाब म्हणजे युरोपियन युनियन राष्ट्राशी चर्चा करून त्यांचा माल हा युरोपियन युनियन मार्केटमध्ये आणखी निर्यातक्षम कसा होईल यासाठी त्यांना चर्चा करून काही महत्त्वाचे करार त्यांच्याशी करावे लागणार आहेत। एवढंच नाही, येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज या कशा प्रकारे एस ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त माल त्या ठिकाणी बनवू शकतील आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्यांचा माल कसा विकला जाईल यासाठी पाकिस्तानला धोरणात्मक अशी काही पावलं उचलावी लागतील। दरम्यान या मुक्त व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांसाठी युरोपची बाजारपेठ खुली होणार आहे। बांगलादेश, व्हिएतनामसह असलेल्या स्पर्धेत भारतीय कापड उद्योगाला बळकटी मिळेल, नवा रोजगार उपलब्ध होईल। भारताच्या जेनेरिक औषधांसाठी युरोपीय बाजारपेठ सहज उपलब्ध होईल। आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक आणि तंत्रज्ञान भागीदारी वाढेल।
युरोपीय कंपन्यांसाठी आता भारतात गुंतवणूक करणं अधिक सुलभ होईल. IT आणि सेवा क्षेत्रासाठी व्हिसामध्ये सवलती देण्यात येतील. त्यामुळे सेवा क्षेत्रातील निर्यातीत वाढ होईल. युरोपचं चीनवरील अवलंबित्व संपणार आहे. भारताकडे जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब होण्याची संधी मिळणार आहे. भारताला सोलर एनर्जी, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रगत तंत्रज्ञान युरोपमधून मिळू शकेल. जागतिक पातळीवर भारताची पत वाढणार आहे. एकीकडे पाकिस्तान आपल्याकडील इतर देशांच्या लढाऊ विमानांची विक्री करून पैसे जमवतोय आणि आता इतर देशांपुढे हात पसरायची लाज वाटते असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ उघडपणे सांगतायत. दुसरीकडे त्यांची एकमेव मोठी निर्यात बाजारपेठच भारतामुळे धोक्यात आली आहे. आता सातत्यानं युरोपीय संघाशी चर्चा करून GSP+ या सुविधेची मुदत वाढवून घेणं हाच एक पर्याय पाकिस्तानसमोर आहे. मात्र पाकिस्तानबाबत जगात फारशी विश्वासार्हताही नाही. त्याशिवाय पाकिस्तान दहशतवादाबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. त्यामुळे युरोपीय संघ नेमका कोणता निर्णय घेतो यावर पाकिस्तानचं भवितव्य अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.